पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूरच्या राजकारणात मागील 20 वर्षात अनेक स्थित्यंतरे झाली, परंतु भोसे ग्रामपंचायत आणि भोसे जिल्हा परिषद गट यावर स्वर्गीय राजूबापू पाटील व त्यांच्या निधनानंतर ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी आपली पकड मजबूत ठेवल्याचं चित्र पाहावयास मिळत आलंय। लोकसभा विधानसभा निवडणूक अथवा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची 3 वर्षापूर्वी झालेली निवडणूक असो, गणेश पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्या गटाचं नेतृत्व केल्याचं दिसून आलं। परंतु माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार अभिजित पाटील यांच्या झालेल्या विजयात भोसे परिसरातून मिळालेले मताधिक्य देखील चर्चेचा विषय ठरलं होतं। ॲडव्होकेट गणेश पाटील यांची भोसेगाव व भोसे परिसरावर असलेली पकड ढिली झाली आहे की काय, अशी ही चर्चा होताना दिसून आली होती। परंतु गणेश पाटील यांनी विठ्ठल परिवारात झालेले स्थित्यंतरानंतरही आपली भूमिका ठामपणे पुढे नेण्याचेच ठरवलं आणि त्यातूनच भोसे जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश देखील केल्याचं म्हटलं जात आहे। भोसे जिल्हा परिषद गटातून गणेश पाटील यांच्या मातोश्री श्रीमती प्रफुल्लता राजूबापू पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। जिल्हा परिषद गटातील गावगाड्यांच्या राजकारणात विठ्ठल परिवाराचा मोठा दबदबा असून या गटामध्ये विठ्ठल परिवारातील मूळ गट म्हणून ओळखला जात आलेला कल्याणराव काळे, युवराज पाटील, गणेश पाटील, भगीरथ बालके समर्थकांची संख्या ही मोठी आहे। तसेच भोसे जिल्हा परिषद गटात परिचारक समर्थक सोबत असल्यामुळं गणेश पाटील यांचं पारडं जड असल्याचं म्हटलं जात असतानाच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही विठ्ठल परिवारातील जुन्या नेत्यांच्या भेटीगाठीच्या माध्यमातून भोसे जिल्हा परिषद गटासाठी आणखी ताकदीने प्रयत्न केले पाहिजे, त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत। माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सोमवारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन म्हणून कोळेकर व त्यांच्या समर्थकांची घोसाळे येथे संवाद साधला असता यावेळी भोसे जिल्हा परिषद गटासह दोन्ही गणातील उमेदवाराला मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार माजी व्हाईस चेअरमन मोहन कोळेकर व त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केलाय। यावेळी महेश कोळेकर, अर्जुन कोळेकर, नाना कवडे, रमेश रणदिवे, तानाजी पवार, तेजुलाल सावंत, शंकर कवडे, अनंत पाटील, सुदाम माने, अंकुश कोळेकर, तानाजी लवटे, श्रीकांत कोळेकर, कुमार कोळेकर, निरंजन कोळेकर, नारायण मिटकरी, बंडू खरात, हरिभाऊ माने, गणेश कोळेकर, रामेश्वर माने, राजू लवटे, समीर देवकते, सोनी देवकते, पंडित शेंबडे, नाना खांडेकर, सागर भोसले यांच्यासह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते।